मराठवाड्यात सततच्या दुष्काळाने अनेक शेतकरी देशोधडीला लागलेत. पण या दुष्काळग्रस्त मराठवाड्यात एक असा शेतकरी आहे ज्याने मोठ्या कष्टातून कोरडवाहू शेतीला बागायतीत रूपांतरित केलं आहे. लाखो नव्हे तर कोटीचं उत्पन्न शेतातून मिळवलंय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या बहिरगाव हतनूरच्या संतोष जाधवांची शेती बागायती कशी झाली, आपण हेच जाणून घेणार आहोत. औरंगाबादच्या कन्नडपासून 10 किलोमीटरवर बहिरगाव हतनूर इथं संतोष जाधवांची प्रयोगशील शेती बघायला मिळते. 5 किलोमीटर अंतरावरून शिवना टाकळी धरणावरून त्यांनी शेतीला पाणी आणलंय. 2001 पर्यंत जाधव कोरडवाहू शेतीतच संघर्ष करत होते. नेमकं काय करायचं हे माहीत नसल्यानं शेतीत पैसा आणि श्रम देखील वाया जात होतं. मात्र 2003 मध्ये ते छत्तीसगडच्या एका शेतकऱ्याला भेटले. या भेटीमुळं त्यांच्या शेतीचं स्वरूप पालटलं. छत्तीसगडला एक शेतकरी आहे आणि तो शेतकरी तिथं साधारणतः टमाट्याचं प्लांटेशन केलं तर 200 एकर करायचा, अद्रकचं केलं तर 150 एकर करायचा आणि आम्ही ह्या 40 एकरमध्येच आम्ही परेशान होतो. मग त्यावेळेस त्यांनी आम्हाला नेटाफेम कंपनीने आम्हाला ते तिथं नेऊन दाखवलं छत्तीसगडला की बा हा शेतकरी अशी शेती करतोय आणि आपण 40 एकर आपल्याकडून शेती होत नाही आणि तो शेतकरी तिथं साधारणतः 150-200 एकर आणि त्याचं पूर्ण तो लीजवर घेऊन पण शेती करतोय. तर तिथं गेल्यानंतर आम्हाला असं कळालं की बा ती शेती जेव्हा बघितली आम्ही तर त्याचं 3,500 एकरवर त्याचं काम चालायचं आणि एक प्लॉट जर बघितला, टमाट्याचा प्लॉट बघितला तर 300 एकर, 200 एकर, 250 एकर असं राहायचा. मिरची बघितली तर 150 एकर, 200 एकर आणि आपल्याकडून हे 20 गुंठे पण आपल्याकडून होत नाही. मग ज्यावेळेस आम्ही तिथं गेलो आणि तिथं बघितल्यानंतर मग आमच्या डोक्यात प्रकाश पडला. आधुनिक पद्धतीचं शेती करण्याचं ध्येय मनाशी बाळगून जाधव यांनी सर्व जुळवाजुळव करून शेतीला सुरुवात केली. जाधवांनी पहिला निर्णय घेतला तो म्हणजे ठिबक शिवाय शेती करायचीच नाही. वडिलांची 45 एकर शेती हळूहळू ठिबक खाली आणली आणि बागायती पिकांचा सपाटा लावला. वडलोपार्जित 40-45 एकर जमीन होती आणि नंतर मी स्वतः आज 2015 पर्यंत 110 एकरवरती नेलो आणि पूर्ण आता 100% माझ्याकडे ड्रीप आहे आणि तेही फक्त नेटाफेम कंपनीचंच आहे. आणि त्यांनी आम्हाला म्हणजे नेटाफेम कंपनीने वेळोवेळी येऊन मार्गदर्शन केलं. बा तुम्ही काय केलं पाहिजे, कशी जमिनीचं तेही केलं पाहिजे. पहिले आम्ही फ्लडला ज्यावेळेस उत्पन्न घ्यायचो तर त्यावेळेस साधारणतः मक्का मला आता लोक म्हणायची बा मक्का 40 क्विंटल येते, 50 क्विंटल येते, पण मला कधीच 2003च्या अगोदर मला कधीच उत्पन्न एवढं कधी झालं नाही. आणि कॉटनचंही लोक सांगायचे की बा एकरी उत्पन्न 20 क्विंटल होतं, 25 क्विंटल होतं, पण ते मी गंज शेती करायचो पण मला ते कधी मिळालं नाही. पण माझे 2003 पासून जे मी जेव्हा शेती करायला लागलो आणि मला जेव्हा कळायला लागलं की बा ड्रीपचे फायदे काय आहे आणि त्या ड्रीपवर केल्यानंतर मी म्हणजे साधारणतः मक्का मी 55 ते 60 क्विंटलपर्यंत काढलेली आहे. कॉटनही 32 क्विंटलपर्यंत मी काढलेलं आहे. अद्रकचं उत्पन्न साधारणतः मी 250 क्विंटलपर्यंत काढलेलं आहे ॲव्हरेज, पण सरासरी 200, 250, 250 क्विंटलच्या आसपास ॲव्हरेज जातं. ते एकच वर्ष माझं 350 क्विंटल आलं, त्याच्यानंतर ते आलं नाही, पण ॲव्हरेजमध्ये आम्ही उत्पन्न चांगलं काढतो. नेटाफेम कंपनी आम्हाला आमच्या वातावरणामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये ते सगळ्या गोष्टीला आम्हाला अनुकूल वाटलं आणि चांगली क्वालिटी त्यांची चांगली आहे आणि त्यांचे विचार पण चांगले आहे. त्यांच्या ॲग्रोनॉमिस्ट आहे, ते सगळे शेतीत येतात आणि वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करतात आणि सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हालाच ही म्हणजे जे बाहेरची दुनिया दाखवली तर ती नेटाफेम कंपनीनेच दाखवली आम्हाला. त्या नेटाफेम कंपनीच आम्हाला इस्रायलला पाठवलं होतं. हे आता हे सगळं आम्ही आता डेव्हलप केलेलं आहे. आता याच्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसं घेता येईल त्याच्यावर आमचा जास्तीत जास्त भर आहे. चांगला उपयोग कसा करून घेता येईल आपल्याला टेक्नॉलॉजीचा कसा उपयोग करून घेता येईल, नेटाफेम कंपनीचा आपल्याला कसा उपयोग करून घेता येईल आणि नवीन नवीन आपल्याला काय तंत्रज्ञान जोडता येईल याच्यावर आमचा जास्तीचा जोर आहे. आता सध्या आम्ही आता पॉली हाऊसकडे वळण्याचा आहे आमचा आता निर्णय की आपण आता पॉली हाऊस करायला पाहिजे. आता ओपनमध्ये काही एवढं खरं राहिलं नाही. निसर्गाचं ह्या असा लहरीपणा असल्यामुळे आता थोडंसं आम्ही कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं घेता येईल त्याच्यावर आमचा जास्तीचा जोर आहे. आता जास्त शेती केल्यापेक्षा कमी पाण्यामध्ये जास्त उत्पन्न कसं काढता येईल आपल्याला, कारण आपण पाणी तर काही तयार करू शकत नाही, पण कमी पाण्यामध्ये आपल्याला जास्त उत्पन्न कसं घेता येईल याच्यावर सगळं शेतकरी बांधवांनी जास्त लक्ष दिलं पाहिजे. असं शेतीमधील जाधव यांची गरुड झेप पाहून महाराष्ट्र शासनाने त्यांना शेतीनिष्ठ आणि कृषीभूषण सन्मान दिले आहेत. सिंचन पुरस्कारासह इतर कितीतरी पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. कोरडवाहू शेतीतून आधुनिक बागायती शेतीकडे यशस्वी वाटचाल केलेल्या संतोष जाधव यांना आज मराठवाड्यात एक वेगळी ओळख प्राप्त झाली आहे.
एवढंच नाही तर मजुरांना देखील जाधव यांच्या शेतीमुळे सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे जाधव यांच्या शेतीतील वाटचाल नक्कीच कौतुकास्पद आहे. कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद. औरंगाबादच्या आदर्श ग्रुप आणि दैनिक आदर्श गावकरी यांच्या वतीने शहरातून बैलगाडीची रॅली काढण्यात आली. निमित्त होते ते पर्यावरण दिनाचं. आमदार अतुल सावे, आदर्श ग्रुपचे संस्थापक अंबादासराव मानकापे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रॅलीला क्रांती चौकातून सुरुवात झाली. यावेळी जवळपास 200 संघटनांनी रॅलीत सहभाग घेतला. मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झाल्याने पर्यावरणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे झाड लावून पर्यावरणाचं रक्षण करण्याचा संकल्प यावेळी पर्यावरण प्रेमींनी केला. कुठे टाळ मृदुंगाच्या गजरात तर कुठे ढोल ताशांच्या जल्लोषात आबालवृद्ध पर्यावरण रक्षणाचा संदेश देत होते. विशेष म्हणजे विशिष्ट पोशाख केलेले युवक युवती आणि स्केटिंगवरील चिमुकल्यांच्या हातातील पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. लोकांवर चांगला परिणाम व्हावा, लोकांनी पर्यावरणाकडे लक्ष द्यावं, कारण पर्यावरण हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पर्यावरणाची किंमत आपल्याला अजून कळालेली नाही, परंतु पर्यावरणाची किंमत ही आपल्याला आवर्षणाने दाखवून दिलेली आहे की माझं जर तुम्ही हे करत पर्यावरण सांभाळत नसाल तर मी सुद्धा तुम्हाला सांभाळणार नाही, हे निसर्गाने दाखवून दिलेलं आहे. म्हणून निसर्गाशी आपण खेळ न करता त्याच्याशी जमून घेऊन आपण हे पर्यावरणाची व्यवस्था केलेली आहे आणि या आदर्श ग्रुपमार्फत हा कार्यक्रम राबवला जातो आहे. जवळपास औरंगाबाद शहरातल्या आणि मराठवाड्यातल्या मिळून 200 संघटनांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्या संघटनांचं नेमकं पर्यावरणाच्या बाबतीत काय म्हणणं आहे, म्हणजे औरंगाबादचा नाल्यापासून अगदी गोदावरी नदीपर्यंतचे जे अनेक प्रश्न आहेत की आपण पाहतो की मराठवाड्यामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडलेला आहे. या दुष्काळावर मात करून आपण सामर्थ्याने एकत्र आलं पाहिजेत. तर अवर्षणग्रस्त महाराष्ट्राला सुखी समृद्ध करण्यासाठी समतोल पर्यावरण अतिशय आवश्यक आहे.